हाय सर्वांना. डब्यासाठी केली होती फ्लावर मटारची भाजी. तर त्यासाठी आदल्या रात्रीच मी फ्लावर आणि वाटाणे साफ करून घेतले होते. सकाळी उठल्यानंतर वाटाणे स्वच्छ धुतले, म्हणजेच मटार, आणि कढईमध्ये 5 मिनटं पाणी टाकलं आणि वाफवून घेतले, म्हणजे भाजी पटकन शिजते. तशी माझी सकाळची खूप घाई असते, त्याच्यामुळे मग असं डोकं लावते. नंतर फ्लावर तर साफच करून ठेवला. तर मग फोडणीची तयारी केली. राई, जिरं, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आपल्या गरजेनुसार टाकून परतून घेतला. लालसर रंग होऊन दिला आणि मग आपला हा जो कोकणी आपला जो कांदा खोबऱ्याचा मसाला असतो तो टाकला. गरम मसाला टाकून घेतला, तिखट मसाला टाकून घेतला आणि परतून घेतला. त्याच्यानंतर फ्लॉवर आणि वाटाणे देखील परतून घेतले. त्याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकायचे, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तशी, आणि मीठ टाकायचे. थोडं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि सर्व करायची आहे भाजी. हाय सर्वांना. डब्यासाठी केली होती फ्लावर मटारची भाजी. तर त्यासाठी आदल्या रात्रीच मी फ्लावर आणि वाटाणे साफ करून घेतले होते. सकाळी उठल्यानंतर वाटाणे स्वच्छ धुतले, म्हणजेच मटार, आणि कढईमध्ये 5 मिनटं पाणी टाकलं आणि वाफवून घेतले, म्हणजे भाजी पटकन शिजते. तशी माझी सकाळची खूप घाई असते, त्याच्यामुळे मग असं डोकं लावते. नंतर फ्लावर तर साफच करून ठेवला. तर मग फोडणीची तयारी केली. राई, जिरं, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आपल्या गरजेनुसार टाकून परतून घेतला. लालसर रंग होऊन दिला आणि मग आपला हा जो कोकणी आपला जो कांदा खोबऱ्याचा मसाला असतो तो टाकला. गरम मसाला टाकून घेतला, तिखट मसाला टाकून घेतला आणि परतून घेतला. त्याच्यानंतर फ्लॉवर आणि वाटाणे देखील परतून घेतले. त्याच्यामध्ये अंदाजे पाणी टाकायचे, जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे तशी, आणि मीठ टाकायचे. थोडं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि सर्व करायची आहे भाजी.